9 दिवसामध्ये देवींची पूजा आराधना घराघरामध्ये केली जाते. अखंड दिवा लावला जातो. दिव्यामध्ये काही वस्तू टाकल्या जातात. त्याचबरोबर काही नियम पाळले जातात. हे खूप महत्त्वाचे आहे. नवरात्रीमध्ये जर आपण ही मोठी चूक केली तर या चुकीचा भागीदार आपल्याला बनावे लागेल, ज्यामुळे देवीचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहणार आहे. म्हणून ह्या चुका ज्या आहे त्या करू नका. तर यंदा 22 सप्टेंबर शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्री ही थाटामाटात साजरी केली जाते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्राला अत्यंत महत्त्व जे आहे ते पहिलं दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं पहिलं स्थान दिलं गेलेलं आहे. संपूर्ण वर्षभरात एकूण 4 नवरात्री येत असतात. पहिली नवरात्र चैत्र नवरात्रीमध्ये येत असते आणि दुसरी नवरात्र जी आहे शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर 2 नवरात्री गुप्त स्वरूपात पूजा केली जाते. परंतु चैत्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीला मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, कारण या नवरात्रीमध्ये 9 दिवसामध्ये देवीची पूजा आराधना केली जाते आणि काही नियम पाळले जातात. व तुपाचा दिवा लावावा की तेलाचा दिवा लावावा, कोणत्या दिशेला लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, नवरात्रीमध्ये ह्या चुका जर तुम्ही टाळत असाल तर घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. माता दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या कुळाचाराप्रमाणे जर आपल्या कुलदेवीची दुर्गा देवीची पूजा केली तर घरामध्ये धन जे आहे यामध्ये बरकत होत असते. पैसा घरामध्ये खेळू लागते आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं तुमचं होत असते. कारण नवदुर्गेची पूजा केल्याने घरात अखंड पैसा जो आहे हा येऊ लागतो आणि घरातील दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होते. जेवढी त्रास दुःख आहे ते दूर होतात. कारण दुर्गा देवीची जर पूजा आपण 9 दिवस भक्तिभावाने दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण जर केलं तर घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि जीवनात ज्या काही समस्या आहे अडचणी आहे त्याचबरोबर सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या लवकरात लवकर दूर होतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळायला लागते. तर पहा, नवरात्रीमध्ये ह्या चुका ज्या आहेत त्या चुकूनही आपल्याला, तर त्यातील पहिलं म्हणजे घर बंद ठेवू नका. जर तुम्ही कामाला जात असाल, नोकरी असेल तर आपल्याला काय करायचं आहे, अखंड दिवा तुम्ही चालू ठेवलेला असेल तर थोडीशी खिडकी जी आहे ती आपल्याला उघडी सोडायची आहे. जाळी लावून ठेवा किंवा तुम्ही कोणाला सांगू शकता की घरामध्ये अखंड दिवा लावलेला आहे की 1-2 वेळा दरवाजा तरी उघडायचा आहे. अशा पद्धतीने नवरात्रामध्ये तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर या काळामध्ये चुकूनही बंद जे आहे घर तुम्ही ठेवू नका. घरामध्ये सतत कोणीतरी यायला हवे किंवा तुम्ही त्यांना सांगू शकता. त्यानंतर या नवरात्रीमध्ये लहान मुले जे असतात ते देवीचं रूप म्हटलं गेलेलं आहे. मुलगी असेल किंवा मुलगा असेल, त्यामुळे नवरात्रीच्या काळामध्ये लहान मुलीला दुखायचं नाही. कारण देवीमध्ये महालक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे, आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. म्हणून घरातील ज्या लहान मुली आहेत तर ते देवी माता गौरीचं जे आहे तर ते स्वरूप असते. म्हणून चुकूनही लहान मुलीला दुखायचं नाही. शिवाय फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर देखील आपण या काळामध्ये करायचा आहे. कोणाचं मन दुखायचं नाही. आजी असेल आजोबा असेल त्यांचं मन दुखायचं नाही. त्यानंतर या 9 दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये कांदा आणि लसूण व त्याचबरोबर मांसाहारी पदार्थ चुकूनही खायचे नाहीत. कारण नवरात्रीच्या काळामध्ये कांदा लसूण आणि मांसाहारी पदार्थ चुकूनही खाल्ले जात नाही. कारण यामुळे मनामध्ये आपल्या विचारण्यामध्ये नकारात्मकता तयार होते आणि देवीची पूजा आराधना केल्यामुळे जो आपण तामसीन आहार घेत असतो त्यामुळे अडथळा निर्माण होतो आणि कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होत नाही. त्यामुळे नवरात्रीमध्ये कांदा लसूण जो आहे हा राग जास्त आणत असतो व्यक्तीला आणि कोणत्याही कामामध्ये अडचणी निर्माण करत असतो. म्हणून कांदा लसूण आणि मांसाहारी पदार्थ या 9 दिवसामध्ये चुकूनही खाऊ नका. त्यानंतर जी तिसरी वस्तू आहे ती म्हणजे केस आणि नख. या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस किंवा नख चुकूनही आपल्याला कापायचे नाहीत. त्याचबरोबर वादविवाद घरामध्ये टाळायचा आहे. नवरात्रीमध्ये आपलं मन जे आहे ते शांत ठेवायचं आहे. या काळात
लहान मुले असेल किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावर चिडू नका. घरामध्ये कलह करू नका. पती पत्नीमध्ये वाद होऊ देऊ नका. कारण जिथे सतत कलह असतो त्या ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही असं म्हटलं जाते. आता पाहूयात की दिवा कोणत्या साईडला लावायचा आहे, कसा लावायचा आहे. नवरात्रीत अखंड दिवा लावताय तर दिवा घेत असताना आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही साधी मोठी निरांजनी घेऊ शकता. तर घेण्यामागे कारण काय आहे की असं म्हटलं जाते की नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यामागं शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला प्रथम स्थान दिलं गेलेलं आहे. म्हणून या नवरात्रीमध्ये 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांची विविध रूपांची पूजा केली जाते. म्हणून या 22 सप्टेंबरला शारदीय नवरात्र चालू होणार असून बुधवार 1 ऑक्टोबरला म्हणजे नवरात्रीच्या दिवशी हा शेवट जो आहे हा दिवशी विजयदशमी साजरी केली जाते मोठ्या थाटामाटात. तर यंदा तृतीय तिथी 2 दिवस असल्याने नवरात्र 10 दिवसांनी असणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. तर दरम्यान नवरात्रीच्या या दिवसामध्ये घटस्थापना केली जाणार आहे. या दिवशी दररोज विविध फुलांनी विड्याच्या पानाची माळ देवीला अर्पण केली जाते. शिवाय अखंड दिवा देखील प्रज्वलित केला जातो. तर असं म्हटलं जाते की अखंड दीप आपण लावत असतो देवाला आणि देवीला, तेव्हा हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं गेलं आहे की आपण कोणतीही पूजा करत असतो, शुभ कार्य करत असतो किंवा देवाची पूजा अभिषेक करत असतो त्यावेळी हा दिवा जो आहे हा सर्वात प्रथम प्रज्वलित करत असतो. आणि त्यानंतर दिवाचा जो प्रकाश आहे हा उन्नतीचे प्रतीक असून दिव्याची सकारात्मक ऊर्जेचा संचार करत असतो आणि कुटुंबात आनंद, समाधान, सुख, समृद्धी प्रदान करत असतो. असा यामागचा हेतू आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपण अखंड ज्योत आहे ती लावत असतो, ज्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. कारण अखंड ज्योतीला साक्षात आदिशक्तीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. म्हणून त्याची पूजा अर्चना सकाळ संध्याकाळ दुपार केली जाते. जर अखंड दीप तुम्ही घराच्या दिशेला लावत असाल किंवा घरामध्ये लावत असाल तर तो दिवा योग्य जागी लावावा. तर वास्तुशास्त्रामध्ये हा दिवा देवाजवळ किंवा उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावा. यामुळे काय होते पहा, जी ईशान्य दिशा आहे, पूर्व दिशा आहे ती देवाची मानली गेलेली आहे. म्हणून आपण काम जे करतो त्यामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते. अखंड दीप लावत असाल तर घरामध्ये संपूर्ण नवरात्र मांसाहार चुकूनही करायचं नाही. या नवरात्रामध्ये आपल्याला 1 ग्लास भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये गंगाजल, गोमूत्र आणि खडी मीठ जे आहे ते टाकायचं आहे. आणि हे जे जल आहे हे संपूर्ण घरात तुळशीच्या पानाने शिंपडायचं आहे. आणि आंघोळीच्या पानामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर खडे मीठ टाकून आपल्याला आंघोळ करून घ्यायचे आहे. ज्यामुळे आपण जे आंघोळ करत असतो त्यामध्ये गंगाजल आणि गोमूत्र थोडंसं टाकायचं आहे. यामुळे काय होते, आपण जी पूजा करतो 9 दिवस तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते. त्यानंतर अखंड ज्योत नवरात्रीचे 9 दिवस विझू देऊ नका, कारण हे अशुभ मानलं जातं. दिवा विझू नये म्हणून काचेच्या आवरणाचे त्याला झाकून ठेवायचं आहे. काचेचा एखादा ग्लास असेल त्याला झाकून ठेवायचा आहे. जर ज्योत देवीच्या मूर्तीजवळ ठेवत असाल तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा जो आहे हा देवीच्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे. शुभ मानलं जाते. दिवा लावत असताना दीपक, घृत, दक्षे, तेल, युत, वामत या मंत्राचा उच्चार करावा. अखंड दिवा तुम्ही ज्या ठिकाणी लावत असाल तर ती जागा स्वच्छ करायची आहे. लाल वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावर आपल्याला जे अष्टदल कमळ आहे, जे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं गेलेलं आहे, तर ते काढायचं आहे तांदळाच्या सहाय्याने आणि त्यावर अखंड शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. वात घेत असताना आपल्या घरातील जो गावरान कापूस आहे तो घ्यायचा आहे आणि कापसाची वात जी आहे ती 1.25 हात घ्यायची आहे. आपला हात जो आहे तो पूर्ण घ्यायचा आहे आणि अर्धा हात इतकं आपल्याला वात जी आहे ती बनवून घ्यायची आहे. म्हणजे 9 दिवस लगेच पुरल. जी वात बनवली आहे ती तुटणार नाही किंवा व्यवस्थित बनेल, त्यासाठी आपल्याला ती व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे. आणि कापूस घेत असताना चांगलाच घ्यायचा आहे. तुटलेला किंवा खराब झालेला कापूस इथे घ्यायचा नाही. शक्यतो तुम्ही घरामध्ये जो कापूस असतो, जे शेतामधून आपण आणतो, तर त्याची वात बनवावी, कारण ती ओरिजिनल वात म्हटली जाते. किंवा तुम्ही जी कलावा धागा आहे जो लाल रंगाचा असतो तो घेतला तरीही चालेल. अखंड दिवा लावायचा आहे.
त्यामध्ये दिव्यामध्ये काय टाकायचं आहे तर 2 लवंग टाकायचं आहे, 1 वेलची टाकायची आहे, ज्यामुळे काय होते माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. जीवनातले काही संकट आहे हे दूर होत असतात. म्हणून असा अखंड दिवा जर लावत असाल तर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, रोज एक गौरीचं खांड घरामध्ये घेऊन यायचं आहे. त्यानंतर एक कापुराचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, या कापुराच्या भांड्यामध्ये आपल्याला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे. मूठभर तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2-3 जे गौरीचे तुकडे आहेत ते गॅसवर गरम करायचे आहे आणि त्या तांदळामध्ये टाकायचे आहेत आणि त्यावर 5 कापुराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं संपूर्ण पारायण करायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर काय करायचं आहे, कापूर प्रज्वलित करायचा आहे, त्यामध्ये 1 लवंग रोज आणि 1 वेलची जी आहे ती रोज आपल्याला 1-1 टाकायची आहे आणि 1 तमालपत्र घ्यायचं आहे आणि रोज कोणती ना कोणती एकच इच्छा जी आहे ती 9 दिवस आपल्याला लिहायची आहे आणि त्या पानावर लिहून आपल्याला जे तमालपत्र आहे तर ते आपल्याला या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि याचा धूर जो आहे हा संपूर्ण घरामध्ये दाखवायचा आहे. असं म्हटलं जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात. आपल्या जीवनात जेवढे शत्रू आहेत ते नाश होत असतात आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आणि कोणतेही काम तुम्ही करायला जाता त्यामध्ये अपयश येत नाही, नक्कीच यश येते. म्हणून असं सकाळ ते संध्याकाळ कापुराची वडी जी आहे ती आपल्याला घरामध्ये जाळायची आहे. त्यामध्ये अर्धा चमच तूप टाकायचं आहे आणि आपल्या कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता, या देवी सर्वभूतेषु सर्वकार्येषु सर्वदा, किंवा तुम्ही दिवा लावून रोज हा मंत्र म्हणू शकता. सकाळी दिव्या दिव्या दीपकार कानील कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा जळतो तुळशीपाशी, माझा आशीर्वाद सर्व देवापाशी, हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. किंवा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये तू गोविंदम, हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. सकाळी देवपुढे हात जोडायचे आहे आणि रोज आपल्याला हात जोडून हा मंत्र जो आहे हा म्हणायचा आहे. त्याचबरोबर गायत्री मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे. असं म्हटलं जाते की गायत्री मंत्र म्हटल्याने आपल्या जीवनात ज्या सकारात्मक लहरी आहे ते प्राप्त होतात आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते. म्हणून गायत्री मंत्र हा पठण केला जातो. यामुळे या नियमांचं पालन करावं आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला देवीची आरती देखील करायची आहे. तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करू शकता किंवा 9 ते 10 वाजेपर्यंत आरती करू शकता. त्यानंतर आपल्या मुख्य उंबरवट्यावर लक्ष्मीची पावले लावायची आहे. या दिवशी श्रीयंत्र आणायचं आहे. श्रीयंत्राची आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. 7व्या, 8व्या, 9व्या माळीला आपल्याला कन्यापूजन करायचं आहे. एखादी 10 वर्षाच्या अगोदर जी मुलगी आहे तर तिला आपल्याला जेवायला द्यायचं आहे किंवा एखादी तिला भेटवस्तू तुम्ही देऊ शकता. जी आवडते ती वस्तू तुम्ही देऊ शकता. बांगड्या असेल किंवा ड्रेस असेल तुम्ही ह्या वस्तू देऊ शकता. त्यानंतर काय करायचं आहे, या 3 दिवस जी मुलगी छोटी आहे तिलाच जेवायला बोलवायचं आहे, तिचे पाय धुवायचे आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि जेव घालायचं आहे. अशा 9 कुमारिकांना तुम्ही खाऊ घालू शकता. त्याचबरोबर काय करायचं आहे, या 9 दिवसामध्ये उपवास कसा धरायचा आहे तर उपवासाला कोणते पदार्थ खायचे आहे, तुम्ही भगर खाऊ शकता, साबुदाणा खाऊ शकता, तिखट मसालेदार जास्त पदार्थ खाऊ नका, भाकरी खाऊ शकता, भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी खाऊ शकता. त्याचबरोबर या 9 दिवसामध्ये आपल्याला मुख्य उंबरवट्यावर रोज लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि रोज आपल्याला जेव्हा मिळेल तेव्हा तोरण जे आहे ते आंब्याचं लावायचं आहे. असं म्हटलं जाते की तोरण लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात आणि जीवनातले जेवढे शत्रू आहेत त्यांचा नाश होत असतो. म्हणून या नवरात्रामध्ये सर्वात प्रथम आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे. त्यामध्ये गुलाबजल, गोमूत्र, गंगाजल, खडे मीठ आणि साधं मीठ टाकायचं आहे बारीक करून आणि हे जे हळदीचं लेपन आहे हे मुख्य उंबरवट्यावर रोज लावायचं आहे. आणि आपण जिथे आंब्याचे पानं लावलेले आहे, तोरण लावलेलं आहे तर त्या तोरणावर याचंच जे हळदीचं लेपन केलेलं आहे तर याचे टिपके द्यायचे आहे किंवा 2 साईडला 2 स्वस्तिक काढायचे आहे याच हळदीच्या साहाय्याने आणि आपल्या देवघरावर त्याचबरोबर आपली पूजा जिथं आपण करत असतो तिथे स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकची पूजा करायची आहे. मुख्य उंबरवट्याचा जो दरवाजा आहे त्यावर स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, 9 दिवस अशी विधिवत सेवा आणि पूजा करायची आहे. त्याचबरोबर या 9 दिवसामध्ये माता लक्ष्मीला एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. असं म्हटलं जाते की जिथे तुळशी माता असते तिथे श्री हरिविष्णूचा वास असतो, ज्यामुळे
श्रीहरिविष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो, आपल्या जीवनातील अडथळेही दूर होतात. आणि रोज संध्याकाळी आपल्याला माता लक्ष्मीसमोर म्हणजेच तुळशीजवळ आपल्याला एक शुद्ध तुपाचा असाच अखंड दिवा लावायचा आहे. संध्याकाळी जोपर्यंत 12 वाजेपर्यंत चालत असेल तोपर्यंत आपल्याला तुळशीजवळ दिवा हा अखंड चालू ठेवायचा आहे. त्यामध्ये एक लवंग, वेलची आणि चिमूटभर आपल्याला केशर जे आहे ते टाकायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी लवकर संपते आणि पैसा जो आहे हा घरामध्ये येऊ लागतो. म्हणून तुळशीची सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे. तुळशी माताला रोज कच्चे दूध, त्यामध्ये चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. आणि काय करायचं आहे, या दिव्यामध्ये आपल्याला एक कवडी देखील टाकायची आहे. असं म्हटलं जाते की 9 दिवस दुर्गादेवीची पूजा जशी केली जाते तशीच तुळशीची पूजा केली जाते. आणि ही जी कवडी आहे तर 9 दिवस तुळशीजवळ अशा पद्धतीने दिवा लावून पूजा करायची आहे त्या कवडीची, त्या दिव्यामध्ये टाकून. आणि नंतर 9व्या दिवशी काय करायचं आहे, ही जी कवडी आहे तर ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. कारण या 9 दिवसामध्ये कवडी त्याचबरोबर जे श्रीयंत्र आहे, लक्ष्मीदेवीचे पावलं आहे, हे आणायला खूप महत्त्व दिले जाते. असं म्हटलं जाते की ह्या वस्तू खरेदी करून घरामध्ये स्थापन केल्याने, पूजा केल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. म्हणून हे नियमांचं पालन करावं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.